नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले नवीन एका व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण मतदानासाठी लागणारी वोटर स्लिप म्हणजेच माहिती चिठ्ठी जी असते तर ती डाउनलोड कशी करायची तर ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर या वोटर स्लिपमध्ये मतदाराचे नाव, त्यानंतर जेंडर, त्यानंतर मतदार ओळखपत्र क्रमांक म्हणजेच इपिक नंबर असतो, तर त्यानंतर या मतदार यादीमध्ये आपलं मतदान केंद्र कोणतं आहे तर त्याबद्दलची सुद्धा माहिती यामध्ये दिलेली असते। तर ही वोटर स्लिप कशी डाउनलोड करायची तर ते आपण पाहूयात। तर मित्रांनो, वोटर स्लिप डाउनलोड करण्यासाठी आपण या लिंकवर यायचं आहे। याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली देण्यात आलेली आहे। तर या वेबसाईटवर आल्यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकता सर्च इन इलेक्टोरल रोल। तर या ठिकाणी आपली जी इन्फॉर्मेशनची स्लिप आहे तर ती डाउनलोड करण्यासाठी या ठिकाणी 3 ऑप्शन आहेत। तर इपिक नंबर टाकून आपण ही यादी डाउनलोड करू शकता। तर त्यानंतर सर्च बाय डिटेल्स म्हणजे यामध्ये आपलं स्टेट, त्यानंतर आपली पर्सनल इन्फॉर्मेशन वगैरे टाकून आपण ही जी इन्फॉर्मेशन स्लिप आहे तर ती डाउनलोड करू शकता। आणि त्यानंतर सर्च बाय मोबाईल या ठिकाणी आपला मोबाईल नंबर टाकून आपण आपली इन्फॉर्मेशन स्लिप डाउनलोड करू शकता। तर या 3 प्रकारे आपण आपली इन्फॉर्मेशन स्लिप डाउनलोड करू शकता। तर या ठिकाणी मी इपिक नंबर टाकून या ठिकाणी इन्फॉर्मेशन स्लिप डाउनलोड करत आहे। तर या ठिकाणी इपिक नंबर टाकून आपलं स्टेट या ठिकाणी आपण सिलेक्ट करून या ठिकाणी हा जो कॅप्चा आहे तर तो कॅप्चा या ठिकाणी फिल करून सर्च या ऑप्शनवर क्लिक करायचा आहे। तर सर्च या बटनवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्यासमोर असं पेज ओपन होईल। तर या पेजमध्ये या ठिकाणी लास्टला आपण पाहू शकता, या ठिकाणी स्क्रोल केल्यानंतर लास्टला ॲक्शन या ठिकाणी व्ह्यू डिटेल्स या बटनवर क्लिक करायचं आहे। तर यावर क्लिक केल्यानंतर डिटेल्स ऑफ वोटर म्हणजे मतदाराची सर्व माहिती या ठिकाणी दाखवली जाईल। तर यामध्ये खाली स्क्रोल केल्यानंतर वोटर इन्फॉर्मेशन जी स्लिप आहे तर ते प्रिंट करण्यासाठीचा ऑप्शन आहे। तर त्यावर क्लिक करून आपण इन्फॉर्मेशन स्लिप